हा कडक उन्हाळा आणि नको वाटायला लागले. असं वाटते कधीशी पावसाळा सुरू होतोय. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आरशात बघितलं नाही तर टिकली कुठे गेले. तर चला असू त्यात कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर तिकडे चाललाय सोनूचा अभ्यास. आज आहे शनिवार. सोनू शाळेतनं जाऊन आली, झोप काढली आणि आता आम्ही ब्लॉगला सुरुवात केली. आता वाजल्यात 1, म्हणजे ते आलोय आम्ही 11:15 आला असेल. 11ला शाळा सुटती, 15 मिनटं आम्हाला यायला लागली. आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलोय. मी नव्हती झोपली, मी मोबाईल बघत बसलेली. ती झोपलेली. नंतर कपडे वगैरे धुवायला लावून गेलेली, ती कपडे वगैरे सुकायला टाकली. तर चला म्हणलं आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. किती दिवस झालं डोक्याला तेल लावलं नाही तर केसांचा शिपूट झालाय बघ. असं सोनं जापासून शाळा सोडायला जाते ना त्यापासून तेल लावत नाही, कारण उन्हात गेल्यानंतर ना लय खराब केस होते. त्याच्या तेलानं धूर वगैरे बसती. वारं तर किती सुटतं तुम्हाला माहीत आहे. आणि केस काही निघत नाही, ते अशी चिकट चिकट होती ती त्यामुळं. तर म्हणलं चला ब्लॉगला सुरुवात करूया. आज शनिवार आहे आणि आम्हाला बाजारला वगैरे जायचं आहे. तर आमचे साहेब कधी येते त्याच्यावरती ते आहे. ती कधी येते तर आम्ही कधी जाणार. चला थोडीशी सोनूची झलक दाखवते. भरपूर दिवस सोनू ब्लॉगमध्ये दिसली नाही, तिचं बोलणं तुम्हाला ऐकायला भेटलं नाही. तर आपण तिचे 2 शब्द ऐकूया. आणि व्हिडिओ स्टार्टिंगला सांगते की मी मिस्टरांसोबत भांडण नाही करत. आमचं बोलण्याचा टोनच तसा आहे. म्हणजे मीही त्यांना तशीच बोलते, ते पण मला तसंच उत्तर देतं. तर फक्त कॅमेऱ्यासमोर ते माझ्या संग सौम्य बोलतं ते किंवा शांत बोलतं. तर कॅमेऱ्याच्या मागं ते मला माझ्यापेक्षा मोठ्या आवाजात किंवा माझ्यापेक्षा आडवं मला बोलत असतं. असं त्यांचं खायचं दात दाखवायचं वेगळं येतं. तर तुम्ही ते मनावर घेऊ नका की आम्ही भांडतो. आणि ज्यात भांडण नाही तर संसार कसला. सगळीच भांडतात. माझी मम्मी पप्पा भांडते, ती सगळी म्हणजे मी आजपर्यंत जी नवरा बायको मी दुनियेत बघितली ती त्यांच्या सगळ्यांच्यात भांडणं होती. ते असं नाही की कोणाच्यात होत नाही. ती आता ज्यांच्यात होत नसतील ते नवरा बायको म्हणजे तेव्हा माणसंच म्हणावे लागतील त्यांना की त्यांच्यात भांडणं होत नाही ती. तर असं जाऊ देत. आमचं एवढं मनावर. आता फोन चार्जिंगला लावणार होती. मला थोडंसं व्हिडिओ स्टार्ट करावा आणि नंतर सोनाचा अभ्यास घ्यावा, कारण 2 दिवस तिला जास्त अभ्यास दिला आहे. तर हे सांगायचं होतं की तेही मला बोलतात. आणि एक कमेंट पण आले होते की नवऱ्याला किती एडिट काढते. ते फक्त कॅमेऱ्यासमोर तसं माझ्या संग वागतात, नाही तर ते मला खरं ना ते मला एडिट काढतात. आणि व्हिडिओच्या म्हणजे ना व्हिडिओ एक कारण आहे, त्याच्या मागं मी त्यांना एडिट काढते, कारण मला माहिती आहे की ते असं जबाबाला जबाब किंवा उत्तराला उत्तर देणार नाही, तर शांत बसणार आहे. आणि एरवी कॅमेरा चालू नसताना तो माणूस मला एडिट काढत असतो. हे तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला फक्त ना एक बाजू दिसते, ही बाजू दिसत नाही आहे तुम्हाला. माझी वाट बघत थांबली. तर चला दाखवते. लाईट गेली ना लय गरम होते. नीट बसा मॅडम. तर आम्ही ना यात्रेतनं हिला ही पाठी घेतली. तर तसं तर तिला काय घ्यायचं होतं, हां डॉक्टरचं किट घ्यायचं होतं, पण मी तिला घेतलं नाही. कारण मी तुला किती वेळा 2 वेळा डॉक्टरचं किट घेतलं आहे. तू ठेवलंस का ती? कधी ठेवणार होती? कधी आवडतं, पण मी तुला किती वेळा सगळ्या प्रकारची खेळणी घेतली ती. असं नाही की मी तिला काय घेतलं नाही. तू कोणतं खेळणं आजपर्यंत मी तुला एवढी खेळणी घेतली त्यातलं एक खेळणं मला दाखव की मी तवाचं खेळणं अजून ठेवलं आहे म्हणून. काय 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 भांडी तेवढीच. ती पण घरात येते म्हणून, बाहेर खेळायला देत नाही म्हणून. बाकीचं काय? बेडामध्ये काय नाही, बेडमध्ये कपडे आहेत फक्त. माशीला काय झाले? जोरात का बोलत नाही? डोक्याला लागल. ही चाक आतमध्येच घालवायचं आहे. मी मगाशी तू झोपली आणि अचानक असं फास्ट डोकं टेकवलं, म्हणजे असं आपण कसं रिलॅक्समध्ये डोकं टेकवून देतो तसं टेकवलं. तसं मला ती लागलं आणि मला सोनूची आठवण झाली, कारण सोनूनं मला सांगितलेलं की हे चाक आतलं मम्मी मला लागलं आहे ना. पण ते माझ्या लक्षातच नाही. तर आता सारते मी. हां मला पण लागलं. बरं झालं जास्त आतमध्ये असं जोरात नाही लागलं, रक्त यायचं. आणि मला आठवलं मला जोरात मेंदवाला लागलं असतं तर माझं लेकरू तर शाळेत आहे, माझी वाट बघत असेल मम्मी मला कधी यायची. मम्मी तर इकडं मरल्या. होय बरं असं चला आता लाईट येतोपर्यंत थांबूया, कारण ना लाईट गेल्यावर लय गरम होतं.
लाईट गेल्यानंतर ना घरात बसू वाटत नाही. 2 फॅन लावले, मशीन लावल्यापासून ना भरपूर वेळा लाईट गेली. मग लाईट गेल्यानंतर ना टायमिंग वाढत असतं या. म्हणजे आता लाईट जाताना तर 30 मिनटं आहे ना, तर ते 45 होणार, 35 होणार, 40 होणार, असे 10 असं वाढत असतं टायमिंग. आणि त्याच्यातच जास्त मशीन टाइम खाला. इसकटली नाही काय, बाहेर आले ते जुलपे. आज आम्हाला उशीर झालेला आहे, इतका उशीर झालेला ना. 8:45 वाजता आमच्या आंघोळ्या चाललेल्या. इतक्या फास्ट फास्ट अडकले. 9:15 म्हणजे तिथनं तिचं विनी शाळेत जातो माहितीये का, जेव्हा सकाळ होती मग लवकर उठतो. मम्मीच उशीरनं उठली होती, मग स्वयंपाकाला लागते, मग पप्पा घालवत, मग मी जेवते, मग भांडी घासायला जातो, मग आंघोळ करतो, मग जातो. आज लय उशीर झाला होता. प्रमाणची बाहेर उशीर झालेला आणि इच्छा पण नव्हती जायची. पण म्हणलं नको, त्या दिवशी पाऊस आला का नाही, मग कॅनलवरती चिखल असतं, मग जाय येत नाही. त्या दिवशी सुट्टी पडलेली, म्हणलं आज नको सुट्टी घ्यायला, आठवड्यातनं सगळे दिवस भरावेचा. हां, उद्या सुट्टी आहे म्हणून तर आज नाही घेतली. म्हणलं उद्या सुट्टीच आहे की, असं पण घरी तिला डोकं तेवढाच 1 तास शाळेत तिच्या ज्ञानात भर तरी पडेल. मॅडमनी सांगितलं घरी ठेवायचं नाही, काय ती लागून घेते. होय का, असू देत. कधी लाईट यायची, अरे आले. लय गरम होते आणि मला ना असा विचार करते की मी कूलर घेऊ का, कारण इतकी गरमी वाढली की बासच. आणि मागवायचं. हा आता कशी बोलली, हे तिचं स्वप्न आहे की मला टेंट हाऊस पाहिजे. ती लय नवीन बोलते, मला टेंट हाऊस पाहिजे, मला स्विमिंग पूल पाहिजे. म्हणजे काही ना काही बघल ते तिला पाहिजे असतं, पण ते काही कामाचं नाही. आणि ते कुठं ठेवणार आहे, आमच्या घरात आम्हाला बसायला झोपायला जागा नाही. एवढ्या मोठ्या वस्तू घेऊन कुठं ठेवणार आहे. म्हणून मी कूलर स्किप केला आहे. म्हणजे मी म्हणलं आत्ता 1 महिना राहिला आहे उन्हाळा, नंतर ना तो कूलर असंच पडून राहणार. आणि तो कूलर आता इथं आम्ही कुठेतरी ठेवू, कारण तो लागतोय म्हणून. जेव्हा ती वस्तू 1 महिन्यानं थंडी सुरू होईल, पावसाळा सुरू होईल, मग तो कूलर आम्ही कुठे ठेवणार. कारण इथं पाठीमाग सगळं पॅक झालं आहे आणि तो ठेवू शकत नाही, कारण पाठीमागनं पाणी येतं का नाही, ते झिरपून सगळं आतमध्ये येत असतं. वरती पण ठेवू शकत नाही, कारण मांजरं वगैरे आली का नाही वर चढते, मग तो पडणार आणि हां, उंदरांची पण भांडणं लागली का नाही, मग ती काय पण सामानाला धडक दिली का, थोडं काय झालं का ते पडणार. असं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मग कुठं ठेवणार ना मी, असं झालंय. म्हणलं जाऊ दे, आता इतकं 2 महिना असं काढलं तर आपण, मग अजून 1 महिना आपल्याला निघा नाही का, आहेत की असं पण पंखा आहेतच का त्याच्यावरती चालवायचं. उगाच त्याला 2-2.5 हजार रुपये, म्हणजे मी बघितलेला 2-2.5 पर्यंत होता. इतका म्हणजे हवा त्याची छान येत होती. बघू आता तरी पण आज बघू, तुम्हाला कळालं तर. चला, लाईट आली ना, थोडासा सोनाचा अभ्यास घेऊया आपण. चला, गरमी होती म्हणून आता हाफ कपडे घालायला लागले, नाही तर तिला हाफ कपडे आवडत नाही, ते फुल कपडे आवडते. पण छान दिसते ना हा कलर सोनाला छान दिसते का नाही सांगा. 1 मिनिट. गुलाबी आणि व्हाईट. मागच्या वेळेस आम्हाला ते किरण दादांनी कपडे पाठवलेले, आताशी घालती आताशी आवडायला, म्हणजे तिला आवडली होती. माझा हात दुखायला लागला, पण छान दिसते. मी तिला थांब जरा माणसं, छान वाटते. ह्याच्यावरती ना गुलाबी कलरचाच टॉप आहे, पण तिला इथून गळतो, असं खाली येतो ना, म्हणून मी तिला घालत नाही. गळतो फुलपाखराचा. हे पण छान दिसतंय, छान दिसतंय, मस्त दिसतंय. मागवलेलं नाहीये बाळा. ओके, चला. तर आता आलोय आम्ही. कुठे चालली बाळा, काय बघते तू? कूलर छान आहे. हातला नको ना, दुरळ्याने भरलाय. आलोय भरायला. हवा तर लय मस्त येते. 40 रुपये पावशर. घेवडा 30ला अर्धा.
बरं डबा पटापटा भाजतंय तिला वर. बसतंय म्हणून काय डबा भरायला काय हा ना बा आता तुम्ही बाय काय करता? माझं बाय मला काम करू लागतं आहे की नाही करू लागतं का कामापुरतंच बाळ दिसतं फक्त. काय काम परत दिसते आहे का नाही ग बाळा? माया करत नाही तुझी मी हां करत असतो कामापुरतं. तर पाणी आण, माझा फोन आण, मला उशी आण. लाईट कधी येते? आता पप्पा नवीन कॅमेरामॅन आहे तर त्यामुळे पप्पाला जमन आहे एकाच जागेवर धरून ठेवतो तर नसतं. कालवण बरं की आज रविवार आहे इकडे दाखवणार. आज रविवार आहे तर यांना म्हणलं राहू जायचं तरी पण यांना जायचं आहे. रविवार सगळ्यांना सुट्टी असते पण आमच्या घरात आम्हाला सुट्टी नसते रविवार. आणि पसारा तर इग्नोर करा. गडबडायले. आता ही पण चपाती भर. काय पसारा ठेवलाय मोर कुठं कुठं ठेवायचं आहे मग? जागा आहे का दुसरीकडे? दरवाजा तर परत जाऊ दे मग पुढचं काढा आणि दरवाजात मांडा. तिकडे आता हातून आताशी उचलली ती पोरगी झोपलेली ना. बरं उरक पटापटा उशीर झालाय स्वयंपाक करून झाला, यांना कामाला पाठवलं. आता मला घरातला राडा आवरायचा आहे आणि आमच्या आंघोळ्या पण बाकी येते कारण मी आज आंघोळ न करता स्वयंपाक बनवलाय. कारण घरातला आवरायचं आहे कारण आज सोमवार आहे. सॉरी आज आम्ही दोघी पण येडे. आज रविवार आहे तर मग आठवड्यात एकदा तरी घरातलं आवरलं पाहिजे कारण हे सगळं बघा हे असं पडलंय. क्लिपा, बेल्ट म्हणजे भरपूर सामान असं पडलं इकडं बघा. असं काय आहे तर हे सगळं मला आवरायचं आहे त्यामुळे म्हणलं सगळं आवरून झाल्यानंतर एक गोष्ट आणलेली सांगायची आणि हो तुम्ही मला कमेंट करतो तोंडात काय तोंडात काय तर ती चॉकलेट असते उगाच काहीतरी कमेंट करत जाऊ नका की काय धरले काय ही चॉकलेट आहे. आणि मला ना कसं असं गरगरतं सारखं खरं सांगते तर मी भांडी घासत असले तर असं एक असं आपण तुला डोकं हलतं ना तेव्हा मला काय होतं काय माहीत नाही मला डोक्याचा सारखा त्रासच येतो. तर मी जे काय करत असेल ना कधी कधी तर कधी कधी असं जर वेळेस नाही जेव्हा मला काय म्हणते लो फील होतं किंवा जरा असं गरगरल्यासारखं व्हायला लागलं का मग मी चॉकलेट धरलेलं असते तोंडात. सोनूला आधी शाळा सोडायला जायचं नाही तेव्हा पण 2-3 चॉकलेट सोबत घेऊन जायचे म्हणजे तोपर्यंत त्या संपायच्या असं आहे. त्यामुळे अशा कमेंट करत जाऊ नका. चला असू देत मी घेते आता आवरायला. सकाळी ह्यांनी व्हिडिओ स्टार्ट केलेला आणि काल आम्ही कूलर वगैरे नव्हतं गेलो आम्ही हप्ता भरायला गेलेलो आणि तिथे ते होतं मग बघितलं पण प्राईस भरपूर सांगत होते. फक्त 500 रुपयालाच अगं तुला 500 रुपये म्हणजे माहिती त्या दिवशी शिलाईचं पैसे आलं होतं 50 रुपये तर म्हणते आता 500 रुपये आलं तर आणि उद्या येते ना 100-200 म्हणजे ती 50च्या नोटला 500 म्हणत असेल. आणि पप्पाला पण तशी सांगत होती त्याच्या की मम्मीला आज 500 रुपये भेटलं तर पप्पा म्हणलं 500 रुपये भेटलं तर म्हणजे तिला नोटातला फरक पण कळलं नाही पण एखाद्याला खरंच वाटायचं की भेटलं असतं 500 म्हणून. मी ऑनलाईन बघितली तर थोडासा कमी हे म्हणजे कमी प्राईस सांगत होता. कान पाडून घेऊन तुझं तर असं झालं. आता हा ब्लॉग मी ते थांबवते नंतरचा ब्लॉग नंतर मी शूट करते कारण काल पण दिवसभर ब्लॉग घेतला नाही तिचा अभ्यास घेतला तोपर्यंत 4 वाजल्यानंतर ते आले. आम्ही बाजारला गेलो संध्याकाळी 7:30 वाजले यायला आम्हाला. जळण फोडस तोपर्यंत 8 वाजले कारण लाईट नव्हती. थांब ना बोलते ना मी सांगते ना लाईटच नव्हती. लाईट नसल्यामुळे मग घरात काही दम निघणार नव्हता आणि भीती पण वाटते. बोलते मी
तर मग जाण फोडलं, नंतर स्वयंपाक केला. 10 वाजले आम्हाला जेवायला, म्हणजे 9:45 झाले असतील. आणि जेवण वगैरे करून 10:15 10:30 झालेलं, म्हणजे काल खूप लेट झालेलं. मग म्हणजे हप्ताभरा गेलो. नंतर सोनूच्या पप्पाला कपडे घ्यायचे होते, कारण त्यांना पॅन्ट वगैरे शर्ट वगैरे घ्यायचं होतं ना. मग ते घ्यायला तर आमचं टायमिंग गेला. नंतर ना आम्ही बाजार केला आणि दुकानात सामान वगैरे तर आणलं नाही, पण आमचं ना जास्त टाईम हप्ता भरण्यासाठीच गेला. हां, आणि मी खूप दिवसातनं बाजाराला गेलेली आहे, म्हणजे लई दिवसातनं गेले. जसं मी इकडं आले ना वडूजमधून, जातच नाही आम्ही. हां, आम्हाला नेतच नाही ते ना, आम्हाला पण जायची हौस नसते. काय काय केलं, ज्यूस पेला, आंब्याचा ज्यूस थंड थंड वाटलं. चला, आम्हाला आनंद होतो छोट्या छोट्या गोष्टीतच, तुम्हाला माहीत आहे. तर तिथून पुढचा ब्लॉग आहे ना, तो नंतरनं कंटिन्यू करते. तर हे सांगायचं होतं की नंतरनं यायला उशीर झालेला, मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं. काय घेणार आहे अंधात, आम्ही आधीच काढून आमची तोंड अंधारात दिसत पण नाही ती, त्यामुळं आम्ही शूट घेतलं नाही. तर चला, बाय बाय. गोड आहे बघा, आणि मम्मी तर काळीच दिसते. मी गोडी, मम्मी काळी. बाय बाय, उद्या बाय भेटूया बाय. नवीन. नवीन उड्यामध्ये, आणि तुम्ही खुशीत धावा, मजात धावा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू लाईक नका. करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.